Okay, good morning, guys. Good morning, sir. So, रिझल्ट लागला. कसा रिझल्ट चांगला आहे का? ओके. सगळे ऑल क्लिअर आहे. कोणी आहे का? त्याला वाटलं रिझल्ट चांगला नाही लागला कोणाचा असा असेल तर तुम्ही का सांगेल हा. तो किती पर्सेंटेज मिळाले कोणाला? कोणी सांगू इच्छिता का? कंपल्सरी नाही का? ऑनलाईन वाले बोला फर्स्ट. 0.30 sir. 81.30. 1.81.30. 81.30. गुड. वाव, टॉपर आहे का तू आरती? Nice sir. टॉपर किती? 93. बापरे, खूपच मिळाले. कोण आहे? गायत्री ठोंबरे. हा, गायत्री ठोंबरे. आपल्याकडे नाही का? ओके, नो प्रॉब्लेम. अजून ते MIT रोटेला 93चा आहे तुमचा. हो बा, 95. कोण आहे? धनश्री शिंदे. तुला किती मिळाले? 93. तू बी टॉपरच आहे की रे. हं? किती 2-3 पुढे आहे तुझ्या. ओके, गुड. अजून तुला? गुड, 84 पॉइंट. तुला 89. तुझं कोण टॉपर? तू किती? ओके. सो रिझल्ट तर चांगला आहे सर्वांचा. ओके, आता काय तुम्हाला करायचं फक्त कोडिंग. ओके ना? हा, रिझल्टच्या क्रायटेरियावर तुम्ही तर तुम्हाला इंटरव्ह्यूला तुम्ही बसू शकता. रिझल्ट क्रायटेरिया काय फक्त इंटरव्ह्यूला इन होण्यासाठी असतो. करेक्ट? ज्याला 60% वरती तो आणि 93 पॉईंट समथिंग एकाच इंटरव्ह्यूला बसू शकता तुम्ही. करेक्ट? सो तुमचं चॅलेंज संपलंय अभ्यासाचं. इथून पुढे आता काय आहे? कोडिंगचं. करेक्ट? तुमचं टेक्निकल स्किलचं त्यात फाडायचं आपल्याला. फाडायचं मीन्स काहीतरी करायचंय. ओके, सो कुठपर्यंत आलोत आपण? इंटरफेस झालं. इंटरफेस काय असतं? इंटरफेस ब्ल्यूप्रिंट ऑफ क्लास. अजून काय असतं इंटरफेस? ऑनलाईन आले बोला. Method declaration. मेथड It करेक्ट. अजून व्हॉट टू डू. करेक्ट. काय आहे? इंटरफेस क्रिएट म्हणजे कॅन नॉट क्रिएट ऑब्जेक्ट. ओके,
जय जगतापला कोणतरी कॉल करणार आहे त्याला नेटवर्क मध्ये येऊन जॉईन कर. 2 2 3 3 डिव्हाइस वरनं जॉईन करून होत नाहीये. नंबर कोणाचा आहे त्याच्याकडं त्याला सांगा कोणतरी. ओके देन अजून काय असतं सांगता येईल का? असाइनमेंट केलं इंटरफेस मधल्या करेक्ट. इंटरफेस इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ क्लास करेक्ट. देन ओके इंटरफेस क्रिएट करता आला का? इंटरफेस क्रिएट करता येईल का? तीच असाइनमेंट. ओके सो त्याच्यामध्ये काय असतं अजून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी कोणत्या माहिती सांगितलं त्या डिफॉल्ट आणि स्टॅटिक त्या कुठे युज करते आपण 1.8 अबव जर आपलं जावाचं वर्जन असेल तर काय यूज करतो आपण डिफॉल्ट आणि स्टॅटिक मेथड. तो मेथड डेफिनेशन पण असते याच्यात करेक्ट आणि डिक्लेरेशन पण असतं. सो काय काय बघितलं मग आपण? उप कन्सेप्ट सांगा बरं. झाला एक वीक आपला कम्प्लीट. उप कन्सेप्ट कम्प्लीट झाला आपल्याला माझ्या हिशोबाने झाल्या ते. काय काय बघितलं आपण? क्लास ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर मेथड्स अजून इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण एक ऍब्स्ट्रॅक्ट क्लास देन इंटरफेस. ओके अजून काय राहिलंय बघायचं आपला? इनकॅप्सुलेशन राहिलेलं करेक्ट. काय राहिलंय? सर स्क्रीन नाही दिसत आहे. ओके गुड गाईज. तुम्ही ह्याचे टर्म सांगितले काय आता बघा दिसतंय बोर्डवरती सर्वांना ऑनलाईन वाले यस सर. ह्याचे टर्म सांगितले आपल्याला या सर्वांना यायला पाहिजे. त्यातली काय राहिली आपल्यावाली इनकॅप्सुलेशन. सगळ्यांची डेफिनेशन एक एक्झाम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल करेक्ट आणि कशाचा कुठे यूज होतो हे सांगता यायला पाहिजे सर्वांना इन डिटेल मध्ये. ओके सो कोण स्टार्ट करतं? घ्यायचं आज की उद्या बघायचं? उद्या करेक्ट. मला वाटलं ना तुम्ही आज काहीतरी बोलशाल. आज कोण सांगू शकतं रे गाईज सर्व टर्म इन डिटेल मध्ये विथ एक्झाम्पल? चला बघून कोण सांगू शकतं बोला नोटबुक मध्ये बघून. चला टॉपर कोण टॉपर आहे सांगा आता. बरं झालं आपण टॉपर नाही का ग? आपलं वाचलं सांगायचं. ओके सो नेक्स्ट टर्म आहे लास्ट टर्म आहे राहिलेले आपल्या
बेसिक कन्सेप्ट मधली ती म्हणजे इनकॅप्सुलेशन. सो इनकॅप्सुलेशन काय असतं, कोणाला माहिती, काय आयडिया आहे का? कोणी वाचलं का? हम्म कोणी रीड केलं गाईज? कोणी सांगू शकतं मला? अरे यस नो? नाही माहिती. एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय माहिती गाईज? सर मी सांगू. यस यस. डेटा आणि मेथडचा एक क्लास मध्ये ना बांधून ठेवतो, म्हणजे त्याला डेटा हाईड करतो. करेक्ट. डेटा जो आहे तो बांधून ठेवतो कोणासोबत? मेथड सोबत. त्याला काय बोलतो आपण? एन्कॅप्सुलेट. का? तर आपला डेटा काय पाहिजे? सिक्युअर पाहिजे. डेटा काय पाहिजे? सिक्युअर पाहिजे. तो त्यासाठी काय करतो? डायरेक्टली आपला डेटा आहे तो कोणी ऍक्सेस न करू त्यासाठी तो काय करतो? मेथड सोबत बांधून ठेवतो. ओके, त्याला काय बोलता? इनकॅप्सुलेशन. समजलं काय सांगितलंय? डेटा म्हणजे कळतं काय? सपोज आपल्याकडं व्हेरिएबल आहे इंट ए इक्वल टू ए, सॉरी इंट ए, बरोबर? काय आहे? व्हेरिएबल आहे. सो हा इंट ए आपलं कोणी पण ऍक्सेस करेल असं असला तर. करेक्ट का? तो असं काय असतो? डायरेक्ट बाय डिफॉल्ट पब्लिक इंट ए असतो, बरोबर? काय असतो? पब्लिक म्हणजे समजतं ना गाईज, कोणी पण ऍक्सेस करू शकतं. त्याला काय बोलतो आपण? पब्लिक. माहिती आहे ना पब्लिक? तो कोणी पण ऍक्सेस करू शकतो. त्याला काय बोलतो आपण? पब्लिक. करेक्ट. हा डेटा आपला कोणी पण युज करेल. बट आपल्याला जर हा प्रायव्हेट करायचा असेल तर काय करायला लागतं? म्हणजे सिक्युअर करायला काय करायला लागतं? प्रायव्हेट. काय करायला लागतं? प्रायव्हेट. ओके. सो प्रायव्हेट डेटा काय करतो आपण? मेथड सोबत बांधून ठेवतो. त्याला काय बोलतात? इनकॅप्सुलेशन बोलतात. गेल्यावर रॅपिंग डेटा and method. Wrapping data and method into a single unit. सिंपल काय सांगायचं? इनकॅप्सुलेशन प्रोटेक्ट डेटा फ्रॉम डायरेक्ट ऍक्सेस. इनकॅप्सुलेशन प्रोटेक्ट डेटा फ्रॉम डायरेक्ट ऍक्सेस किंवा डेटा हायडिंग प्लस कंट्रोल ऍक्सेस. डेटा हायडिंग प्लस कंट्रोल ऍक्सेस. सपोज हे एक्झाम्पल या. इनकॅप्सुलेशन डेमो. करेक्ट. याच्यामध्ये काय आपल्या पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. तो याचं एक्झाम्पल बघणार आपण. सपोज कन्सिडर करा आपल्याकडे एक मेथड आहे सिंपल. सपोज क्लास आहे, स्टुडंट क्लास आहे. स्टुडंट क्लास मध्ये काय आहे माझ्याकडं? सिंपल
नेम इक्वल टू अमोल. नेम काय आहे? स्ट्रिंग. करेक्ट. या क्लासमध्ये डेटा आहे माझ्याकडं. काय आहे? स्ट्रिंग नेम अमोल. ओके गाईज. सो इथं काय केलं आपण? काय करायला लागेल मला? हा डेटा ऍक्सेस करायचं ठरल्यावर काय करायला लागेल? कोण सांगेल? बोला. अरे हा नेम प्रिंट करायचं काय करायला लागेल गाईज? हा करेक्ट. काय? स्टुडंट स्टुडंट इक्वल टू न्यू स्टुडंट, देन स्टुडंट डॉट नेम. ओके. करेक्ट आहे ना? अरे यस और नो? का? आपण डेटा ऍक्सेस करू शकतो ना डायरेक्ट. काय प्रॉब्लेम याला? हं? जावा सी काय? करेक्ट. आपण काय केलंय? स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि सिंपल काय केलंय? ती मेथड आपण जे वरती डिक्लेअर केलंय व्हेरिएबल ते ऍक्सेस केलंय. अरे करू शकतो ना? का पब्लिक आहे? काय प्रॉब्लेम आहे का? आपण मेथड केलीच नाही आजपर्यंत. कधी मेथड डिक्लेअर केलंय तुम्ही? तुम्ही सिंगल मेथड ऍक्सेस करू शकता. कशी? काय? ओके. समजतं काय? ऑनलाईन लक्षात आहे का? अरे यस नो? सर रिपीट करा ना. अरे तुम्ही असं हे सोडून द्या. याचं काही महत्व नाही आता आपल्याला. इम्पॉर्टंट नाही या गोष्टी. तुम्ही हे केलंय का नाही? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? काय केलंय आपण? व्हेरिएबल डिक्लेअर केलंय आणि ते फक्त प्रिंट केलंय गाईज. आपण या गोष्टी करत आलोय. तुम्ही प्रॅक्टिस केली नाही याच्यावाली काही? असं बघा मागं उचलून सगळ्या प्रोग्राम मध्ये लिहिलंय आपण असं. करेक्ट. आपण अशा गोष्टी करत आलेलो आहे. करेक्ट. सो हा आपला आजपर्यंत डायरेक्ट ऍक्सेस होता. करेक्ट. सो इथं आपण इनकॅप्सुलेशन यूज केलेलं आहे का? नाही. ओके. इथं आपण इनकॅप्सुलेशनचा यूज केलेला आहे का? नाही. सो आपल्याला काय करायचं आहे? इनकॅप्सुलेशनचा यूज करायचा आहे. पण इथपर्यंत काही प्रॉब्लेम तुम्हाला ते विचारतो. तुम्ही असे स्टक झाले. मला असं वाटतं तुम्हाला काही समजत नाही. काय केलं आपण? फक्त जे व्हेरिएबल आहे का ते ऍक्सेस केलंय आणि प्रिंट केलंय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ओके. इथं व्हेरिएबलला फक्त व्हॅल्यू असाइन केलेली गाईज. समजलं का? ऑनलाईन वाले. यस सर. हं? यस सर समजले. याला काय म्हणतो आपण? गेले हो इथं.
डायरेक्टली ऍक्सेसिंग व्हेरिएबल. डायरेक्टली ऍक्सेसिंग व्हेरिएबल. झालंय का? सर्वांनी 8:30ला बॅच जॉईन करायची गाईज. करेक्ट. 1 तारखेपर्यंत किती? 8:30 AM. ओके. कितीला बॅच जॉईन करायची? 8:30ला. 8:30ला. 1 तारखेपर्यंत. तिथून पुढे सांगण्यात येईल तुम्हाला. आणि 1 तारखेनंतर तुमच्या बॅचचा टायमिंग पण वाढेल. तुम्ही प्रॅक्टिस करायला लॅपटॉप आता कंपल्सरी घेऊन यायचे. ओके. ऑफलाईन वाले तुम्ही खास करून. ऑनलाईन वाले तुम्ही प्रॅक्टिस करताना स्क्रीन शेअर करायची आणि व्हिडिओ ऑन करायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन केला आज. तुमचं स्क्रीनिंग केलं जातं. नंतर एक माणूस बसून आपली रेकॉर्डिंग होती. सो त्यामध्ये दिसत नाही तुम्ही. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा गाईज. सर्वांनी. झालंय? समजलं इथपर्यंत? नसल समजलं तरी पण लक्ष द्या आता 1 मिनिट परत. ज्याला नसल समजलं त्याने. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? क्लास, स्टुडंट, स्ट्रिंग नेम काय केलंय? बोला आता. व्हेरिएबल काय केलंय? डिक्लेअर केलंय. करेक्ट. इथं काय केलंय? ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. करेक्ट. सपोज मी असं लिहिलं स्टुडंट डॉट नेम इक्वल टू. तो काय होईल आता गाईज? स्टुडंट डॉट नेम मध्ये काय व्हॅल्यू जाईल? अमोल. करेक्ट. देन स्टुडंट डॉट नेम मध्ये काय व्हॅल्यू जाईल? स्मिता. काय व्हॅल्यू जाईल? करेक्ट. सो माझ्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आता काय होतं एक्झॅक्टली? हे काय आहे? हे काय आहे? जेव्हीएम. जेव्हीएम मध्ये काय व्हेरिएबल आहे? नेम. नेम मध्ये काय व्हॅल्यू आली ती? अमोल. देन परत नेम मध्ये काय व्हॅल्यू गेली? स्मिता. आता ज्यावेळेस मी ऍक्सेस करतोय त्यावेळेस बघा. सपोज प्रिंट करतो मी. काय प्रिंट होईल रे?
काय प्रिंट झालं? व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आली? ओव्हरराईड. ओव्हरराईड झाली, करेक्ट? समजतंय का? सो आता मी डिक्लेअर केलं होतं व्हेरिएबल, कोणी? अमोलनी. कोण वापरतोय ते? स्मिता. गाईज समजतंय सर्वांना? लक्ष द्या सर्वांनी. कोणी वापरतोय ते? मी स्वतः डिक्लेअर केला, मी कष्ट केले, मी क्लास क्रिएट केला, माझी मेमरी यूज केली. कशाला? व्हेरिएबल क्रिएट केलं. आणि ते कोण यूज करतोय? स्मिता. सो डेटाला प्रायव्हसी राहिली का? ऑब्जेक्ट आपल्या क्लासचा स्टुडंट स्मिताला पण माहिती आहे, तिने क्रिएट केला आणि तिने डायरेक्ट व्हेरिएबल ऍक्सेस केलं, करेक्ट? सो डेटा सिक्युरिटी राहिली का? डेटा प्रायव्हेट राहायला लागतो? नाही. सो सपोज मला काहीतरी माझा डेटा होता या व्हेरिएबल मध्ये इम्पॉर्टंट, की अमोल स्मिता द्या सोडून XYZ. माझं काय माहिती इथं, सपोज इथं अकाउंट नंबर आहे. रिअल प्रोजेक्ट मध्ये अशा गोष्टी असतात. ओके. इथं काय नेमच्या ऐवजी अकाउंट नंबर व्हेरिएबल असतो ना तुम्ही, बरोबर? किंवा नेम मध्येच माझा हा अकाउंट नंबर आहे, हा हा पर्सनल आहे. ओके. बट कोणीतरी आलं त्याला नल करून टाकलं, तर काय होईल? तो नल प्रिंट होईल आता, करेक्ट? ओके. समजतंय सर्वांना? गेल्यावर सो मग डेटाची काय आली? सिक्युरिटी नाहीये इथं, करेक्ट? डेटाची काय नाही? सिक्युरिटी नाहीये या केसमध्ये. लिहा, डेटा सिक्युअर नाही असं केस लिहा एक, आणि त्याचं एक्झाम्पल लिहा पाहिजे तरी, असं मग तुमच्या लक्षात येईल. सो काय प्रॉब्लेम होतो इथं? वी कॅन स्टोअर इनव्हॅलिड डेटा. तुम्ही लिहिताय का? सॉरी. नंतर पडतो मी ते. दिसतंय का ऑनलाईन वाले? यस सर. समजलंय का? तो डेटा काय नाही इथं सिक्युअर नाही. तो आता मी डेटा सिक्युअर कसा करतो बघा. दिसतंय सर्व. कोण आहे? गाईज तुम्हाला इन्फॉर्म करण्यात नव्हतं आलं अँड्रॉइड वाले 9 वाजता असेल म्हणून, 8:30ला बॅच.
झालंय. प्रोजेक्टचे टायटल तीन तीन सर्वांनी काढले, तीन तीन चार चार काय असेल ते. ऍबस्ट्रॅक्ट बनवलाय. 2 दिवस सुट्ट्या आहेत तुम्हाला, करेक्ट. 3 दिवस 4 दिवस, करेक्ट. झालं का? यस नो? नो यस सर. सर. नो सर. गेले लिहून, ज्यांचं राहिले त्यांनी लिहून घ्या. सो याला काय बोलता? काय म्हणले तुम्ही याला? टायटल काय दिलं याला? हा, इनव्हॅलिड डेटा. करेक्ट करेक्ट. इनव्हॅलिड डेटा, डेटा इज नॉट सिक्युअर. करेक्ट. का सिक्युअर नाही समजलं तुम्हाला? ओके. सपोज हे काय बाय डिफॉल्ट पब्लिक. काय प्रॉब्लेम आहे आता? नाही, प्रिंट होईल. बट मी काय लिहिलं? प्रायव्हेट. सो इथं काय आलाय? एरर आलाय बघा. काय म्हणताय ते? द फील्ड स्टुडंट डॉट नेम इज नॉट विजिबल. करेक्ट. काय म्हणतोय? द फील्ड स्टुडंट डॉट नेम इज नॉट विजिबल. ऍक्सेस होतोय डेटा इथं? नाही. घ्या लिहून, हा एरर नाही थांबायचं आपण. घ्या लिहून. हा प्रोग्राम लिहा असा, आणि खाली एरर लिहा. काय लिहायचं? नेम हॅज प्रायव्हेट ऍक्सेस इन अ स्टुडंट. स्टुडंट डॉट नेम इक्वल टू अमोल. लाईन नंबर 8 चा एरर लिहायचा. 9चा नाही लिहिला तरी पण चालेल. 8ला आला पाहिजे. काय केलं आपण? एरर त्याच प्रोग्राम मध्ये नका लिहू. प्रोग्राम मध्ये काय चेंजेस केले? कोण बोलेल? काय केलंय? दिव्या. करेक्ट. व्हेरिएबल काय केलंय? प्रायव्हेट. व्हेरिएबल प्रायव्हेट केल्यावर तो ऍक्सेस देतोय का? नाही. काय ऍक्सेस देत नाही? खाली लिहून घ्या. बिकॉज प्रायव्हेट. रिस्ट्रिक्ट डायरेक्ट ऍक्सेस. प्रायव्हेट रिस्ट्रिक्ट डायरेक्ट ऍक्सेस. सो तुम्हाला ऍक्सेस मॉडिफायर माहित पाहिजे, कोणते कुठे ऍक्सेस देत आहे. पब्लिक कुठे ऍक्सेस असतो? एनिवेअर किंवा एव्हरीवेअर म्हणायचं. करेक्ट. प्रायव्हेट सेम क्लासमध्ये. पुढे सेम क्लासमध्ये. सपोज मी इथं डिक्लेअर केलं असतं, हे लिहू नका काही आता, फक्त तुम्हाला दाखवतो. नेम इक्वल टू अमोल. हे चाललं असतं. क्लिअर आहे बघा इथं. का आता सेम क्लासमध्ये. ओके. प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड कुठे असतं माहिती तुम्हाला? सेम पॅकेज. पॅकेज कळतं ना? सेम पॅकेज प्लस त्याचे चाइल्ड. पुढं सेम पॅकेज प्लस त्याचे चाइल्ड. या कोपऱ्यात लिहून घ्या पाहिजे ते. पब्लिक पुढे एव्हरीवेअर. प्रायव्हेट सेम क्लास. प्रोटेक्टेड सेम पॅकेज प्लस चाइल्ड. आणि डिफॉल्ट सेम पॅकेज. एक नवीन ऍक्सेस स्पेसिफायर आले डिफॉल्ट म्हणून. जास्त यूज नाही होत त्याच्यात.
झालंय राईट डाऊन करून गाईज. काय दिलं एरर? नेम ॲज प्रायव्हेट स्टुडंट डॉट नेम इक्वल टू सॉरी गाईज. आता डेटा तर ऍक्सेस होत नाहीये स्टुडंट क्लास मधला. त्याचा काही यूज आहे का मग? डेटा जर ऍक्सेस करू शकत नाही आपण, एखादी गोष्ट जर वापरू शकत नाही, त्याचा काही फायदा आहे का? किती सिक्युअर असतं तिथं? समजतं काय? ऑनलाईन लक्षात का? डेटा सिक्युअर आहे, चांगली गोष्ट आहे, इट्स ओके, गुड. बट त्याचा आपण जर युजच करू शकत नाही, तर काही फायदा आहे का? No. नाही. एखादा स्टुडंट किती टॅलेंटेड असला, तो जर कोणाला काही सांगतच नसला प्रोजेक्ट मध्ये, काही उपयोग आहे का त्याच्या डेटाचा? नाही. करेक्ट. दिव्याच नाही म्हणते बघा आज. नाही. काही फायदा आहे का? नाही. सो आपल्याला हा ऍक्सेस करायचा आहे, तर मग काय आहे त्याला? वे काय? एक तर तो डेटा गेट करायचा आणि सेट करायचा. काय म्हणतात त्याला जावामध्ये? गेटर अँड सेटर. सो काय म्हणतात त्याला? गेटर अँड सेटर. सो व्हॉट इज गेटर? क्वेश्चन लिहा. व्हॉट इज गेटर? Getter is used to read data. Getter is used to read data. So काय करायचं मग? आता इथं get name return name आणि त्याला काय बनवायचं? पब्लिक. डेटा टाईप काय त्याचा? स्ट्रिंग. करेक्ट. आणि आपण आता डेटा काय केलाय? गेट केलाय. करेक्ट. डेटा काय केलाय? गेट केलाय. काय केलंय? पब्लिक स्ट्रिंग गेट नेम आणि तो नेम काय केलाय? रिटर्न केलाय. सो मेथड लिहिताना कधी पण काय लिहायची? गेट. जी काय लिहायचा? स्मॉल. देन व्हेरिएबलचं नाव काय आहे? नेम. म्हणून आपण काय लिहिलं? नेम. त्यातला नेमचा पहिला जे व्हेरिएबलचं जे फर्स्ट लेटर असेल लिहून घ्या पाहिजे काय बाय मायक्रो थिंक सर्वांनी लक्षात घ्या. गेट कसा लिहायचा? स्मॉल. कसा लिहायचा? स्मॉल. त्याच्या आधी काय लिहायचं? डेटा टाईप. आणि त्या पहिले काय लिहायचं? ऍक्सेस स्पेसिफायर. काय लिहायचं? ऍक्सेस स्पेसिफायर. समजतंय? क्या लिखने का? एक्सेस स्पेसिफायर. उसके बाद डेटा टाइप, देन गेट एंड वेरिएबल का नेम. जो भी अपना वेरिएबल का नेम है वो लिखने का. करेक्ट. उसको क्या बोलते हैं? गेटर. करेक्ट. देन व्हाट इज सेटर? व्हाट इज सेटर? सेटर SETTER. काय आहे? सेटर. सेटर इज यूज टू स्टोअर डेटा. गेटर कशासाठी यूज करतो? टू रीड डेटा. आणि सेटर इज यूज टू स्टोअर डेटा. ऑनलाईन वाले राईट डाऊन करून घ्या. सेटर इज यूज टू स्टोअर डेटा. आता सेटर कसं लिहिणार? सेट नेम. काय लिहिणार? सेट नेम. आणि आपण इथं काय करतोय? रिटर्न. रिटर्न टाईप काय आहे? वाईड. करेक्ट. आणि काय पास करतोय? स्ट्रिंग नेम. आणि हे काय तुम्हाला दिस व्हेरिएबल सांगितलं मी, आठवतंय? काय रेफर करतो? बोला. हा नेम कोणता आला गाईज? पॅरामीटर. करेक्ट. हा कोणता आहे? आणि हा काय आहे? इन्स्टन्स. समजतंय? तुम्हाला लिहून दिलं होतं मी गाईजे. वाचत चला. हे यूज करणार आहे आपण या सर्व गोष्टी. त्यासाठी हे कन्सेप्ट शिकवतो आधी थोडे जेणेकरून आपल्या प्रोजेक्ट मध्ये वापरायचे. ते उगाच शिकवायचे म्हणून शिकवत नाही.
ओके. सो आता काय केलंय मी नेम सेट केलंय म्हणजे डेटा काय होईल स्टोर. आता स्टुडंट डॉट आपल्याला काय आहे मेथड आहे. काय आहे डेटा गेट करण्यासाठी सेट करण्यासाठी सेट नेम इथे काय पास करू शकतो मी नेम अमोल करेक्ट. आणि प्रिंट करण्यासाठी सुद्धा काय आहे आपल्याकडं मेथड आहे काय स्टुडंट डॉट बोला गाईज गेट नेम. झालं आपल्या डेटाचा यूज. काय यूज केला आपण गेटर अँड सेटर. सेटने काय करतो डेटा स्टोअर करतो आणि गेटने काय करतो तो डेटा रीड करतो. इथे काय केलं आपण सेट नेम नावाची जी मेथड आहे ती कसं काय ऍक्सेस झाली आपल्याकडे काय आहे ते आपल्याकडं पब्लिक आहे. काय आहे पब्लिक. आणि रीड कसा झाला डेटा तो काय आपल्याकडं पब्लिक आहे मेथड. तो व्हेरिएबल कसा यूज केला आपण बाय युजिंग मेथड. सो इनकॅप्सुलेशन म्हणजे काय व्हेरिएबल आर प्रायव्हेट अँड मेथड्स आर पब्लिक इट इज कॉल्ड इनकॅप्सुलेशन. गेले म्हणे इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल झालं. समजलं काय काय इनकॅप्सुलेशन गरजेचं आहे कसं यूज करायचं. गेटर सेटर म्हणजे काय असतं डेटा मेंबर काय पाहिजे प्रायव्हेट आणि मेंबर फंक्शन म्हणजे काय मेथड काय पाहिजे पब्लिक. त्याला काय बोलता इनकॅप्सुलेशन. किती डेफिनेशन सांगितलं बघा मी तुम्हाला एकाच वेळेस. हे एक्झाम्पल कोणाला नाही समजलं आज कोणी आहे का परत सांगतो नाही समजलं तर मला विचारा फक्त. सर यस बोला. अजून एकदा एक्सप्लेन करा ना. ओके बोल तू काय काय नाही समज वाच एक्झाम्पल वाच एकदा. टोटल एक्झाम्पल 15 लाईनचं एक्झाम्पल रिपीट कर बरं बाळा तू. काय लिहिलं आपण त्याच्यामध्ये क्लास स्टुडंट हा करेक्ट. प्रायव्हेट स्ट्रिंग नेम हा क्लास स्टुडंट आहे एक क्लास घेतलाय स्टुडंट हम्म. करेक्ट. देन हो. त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय कोणतं स्टुडंट नाही ना व्हेरिएबल कोणतं डिक्लेअर केलाय मॅडम नेम. नेम 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 हा नेम करेक्ट. कोणतं नेम डेटा टाईप नेम काय आहे स्ट्रिंग.
करेक्ट. string. आणि ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे? प्रायव्हेट आहे. तो प्रायव्हेट काय केला Private. तो? प्रायव्हेट काय केला सांगतील का मला? नाही तू सांगितलं मी सांगतो. सांग बरं प्रायव्हेट का केला? कोण सांगेल रे मला प्रायव्हेट का केला आपण? हात वरती करा सर्वांनी. Same class. करेक्ट. का तर पब्लिक असेल तर कोणी पण ऍक्सेस करतं. सो आपण काय केला? प्रायव्हेट. डेटा Private. काय आपला अनसिक्युअर चालता. करेक्ट. पब्लिक यूज करून हम्म. बघितलं आपण तर तो काय करायचा? कोणी पण यूज करायचा, कोणी पण व्हॅल्यू पास करायचं. ओके. सो आपण तो काय हो. केला? Private. प्रायव्हेट केला. ओके. आणि हो. देन नंतर काय केलं? गेटचा गेटर यूज केला आणि सेटर यूज केलं. गेट कशासाठी यूज करतो आपण? बोला. रीड डेटा Read. डेटा Read data. रीड करण्यासाठी. Read. करेक्ट. Hmm. डेटा रीड करायचा असेल तर आपल्याकडे डेटा लागेल. तर डेटा स्टोअर कसा करतो आपण? सेट नेमनी, Setter. सेटरनी. त्याला काय बोलता? सेटर. याला काय बोलता? गेटर. Getter. गेट नेम काय आहे? मेथड आहे. हा. Method. आणि तो कोणता आहे? पब्लिक आहे. म्हणजे आपण त्या कशा ऍक्सेस करू शकतो? ऍक्सेस करू शकतो पब्लिक असल्यामुळं. सो डेटा मेंबर काय पाहिजे? डेटा मेंबर म्हणजे काय आहे? ज्या वेळेस मी जावा शिकवत असताना डेटा मेंबर हा शब्द बोलेल किंवा हा वर्ड बोलेल त्याला काय बोलायचं? व्हेरिएबल. काय बोलायचं? Variable. व्हेरिएबल. ज्या वेळेस मी काय बोलेल? डेटा मेंबर. आणि मेंबर फंक्शन म्हणेल त्याला काय बोलायचं? मेथड. गाईज त्याला काय बोलायचं? मेथड. Method. सो इनकॅप्सुलेशन म्हणजे काय? डेटा मेंबर आर प्रायव्हेट आणि मेंबर फंक्शन्स आर पब्लिक. म्हणजे मेथड काय आहे? पब्लिक आहे. करेक्ट. आणि ह्या डेटा हा काय आहे? डेटा रॅपिंग डेटा इनटू मेथड. समजतंय का? डेफिनेशन लिहिली बघा तुम्ही. इनकॅप्सुलेशनची फर्स्ट लाईन काय लिहिली आहे? रॅपिंग डेटा इनटू मेथड. म्हणजे काय आहे? हा बघा. हा काय? डेटा इनटू मेथड. एकच नेम आहे. करेक्ट. ते काय केलंय? रॅप केलंय. टॅबलेट यायची बघा दुनिया आपल्याला. तुम्हाला माहिती का? सर्दी खोकी गोळ्यांची टॅबलेट. हा. Oh. ती रॅप केलेली असायची एक. हा. ती पूर्ण मनी असतं बघा त्याच्यामध्ये. बघितलंय का? हा. कॅप्सूल ती ती काय केलेली? रॅप केलेली होती. मिक्स केलेली. बरोबर. ती गोळी घ्यायचो आपण. ती काय आहे? इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल. ओके. समजलं का? तर एटीएम मशीन पण आपण देऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये पण डेटा काय आहे? प्रायव्हेट आहे. ओके. समजलं का आता मॅडम? देन आपण तो तिथे डेटा त्याला मेथडला नेम सेट केलाय आणि त्या गेट केलंय. किंवा मोबाईल मध्ये कॉल करतो आपण, मेसेज करतो. करेक्ट. किंवा ऍप यूज करतो. सो फक्त त्याचे फीचर्स ते यूज करतो आपण. करेक्ट. वी कॅन नॉट डायरेक्टली वर्किंग ऑन दॅट हार्डवेअर. त्याच्यावरती आपण वर्क करतो का? तर त्याला काय बोलता? इनकॅप्सुलेशन. आपण जर इनकॅप्सुलेशन यूज नाही केलं गाईस तर आपल्या डेटावरती कोणी पण चेंजेस करेल. समजलं ना? सो आपण काय करायचं? तिथून पुढे नेहमी प्रोग्राम लिहिताना व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे? प्रायव्हेट. समजतंय? समजलंय का? कोणी विचारलं होतं नाव काय तुझं? समजलं का? हो. ओके. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. ओके. काय आपल्याकडं? पब्लिक क्लास डेमो पब्लिक स्टॅटिक वाइड मेन. ओके. सपोज क्लास कोणता? बोला. एम्प्लॉई.
एम्प्लॉई क्लास आहे. ओके, त्या क्लासमध्ये काय आहे आपल्याकडं डबल सॅलरी. ओके, डबल काय आहे सॅलरी, आणि आपण डबल काय डिक्लेअर करून घ्यायचं मग ऍज अ प्रायव्हेट. का डेटा मेंबर आर प्रायव्हेट. ओके, फर्स्ट रूल कम्प्लीट झाला. देन मेंबर फंक्शन पब्लिक, म्हणजे याला काय करायचं गेटर अँड सेटर. करेक्ट, काय करायचं गेटर अँड सेटर. सो काय करायचं पहिले सेट सॅलरी, सेट सॅलरी डबल सॅलरी. करेक्ट, दिस सॅलरी इक्वल टू सॅलरी. ओके, सेटर झालं. आपल्याला काय लागेल अजून गेटर. सो काय केलं गेट सॅलरी रिटर्न सॅलरी. ओके, हे घेऊ शकतो ना आपण. सॅलरी झाली एम्प्लॉयची. करेक्ट, सपोज एम्प्लॉयचं काय असतं प्रायव्हेट एम्प्लॉयचा एम्प्लॉय आय डी तो कसा असतो इंटिजर ही आय डी. ओके, आता याचं पण सेम करायचं. कसं काय करणार बोल दिव्या. त्याला काय करायचं सेटर सेट ई आय डी देन गेट ई आय डी. ओके, अजून एम्प्लॉईचं काय आहे काय असतं ऍड्रेस. प्रायव्हेट स्ट्रिंग एम्प्लॉई एम्प्लॉई ऍड्रेस. ओके, तो काय करायचं सुरुवातीला सेट एम्प्लॉई ऍड्रेस देन गेट एम्प्लॉई ऍड्रेस. ओके, ओके, देन आता आपण काय करायचं इथं बोला काय करायला लागेल एम्प्लॉईचा एम्प्लॉई एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई देन एम्प्लॉई डॉट पहिलं काय सॅलरी ना तो एम्प्लॉई आय डी सेट सेट एम्प्लॉई आय डी 1 देन एम्प्लॉई डॉट सेट एम्प्लॉई सॅलरी देन एम्प्लॉई डॉट सेट एम्प्लॉई ऍड्रेस. करेक्ट, किंवा आपण एम्प्लॉई नेम घेतात ते चाललं असं ऍड्रेस. ओके ठीक, नो प्रॉब्लेम. स्ट्रिंग मध्ये द्यायचा ऍड्रेस नाशिक. ओके, देन आता काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं आहे काय गेट सॉरी एम्प्लॉई डॉट गेट एम्प्लॉई आय डी देन
एम्प्लॉई गेट इनटू सॅलरी गेट एम्प्लॉई ऍड्रेस. ओके, या गोष्टी काय होतील, प्रिंट होतील. काय आहे, जावा सी डेमो डॉट जावा जावा डेमो. ओके, 1 त्याची सॅलरी आणि नाशिक. ओके, घ्या लिहून. हा काय आला इनकॅप्सुलेशनचा प्रोग्राम. त्याच्यावर तुम्ही सिंपल एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टम पण बनवू शकता. ओके, सिंपल ना. आधी लिहून घ्या, नंतर आउटपुट लिहू आपण. काय आउटपुट 1 सॅलरी आणि हॅलो, यस. मॅडम मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? लेक्चर चालू आहे माझं. मॅडम लेक्चर चालू आहे. हो. या नंबरवर फोन करतो, नंतर फोन करतो. अरे सॉरी. येस, बोला. कोण बोललो सर? येस. का? झालंय का राईट डाऊन करू गाईज?
मेथड नेम बघा कशा लिहिलंय मी. सो व्हीएस कोड मध्ये एक ऑप्शन आहे काय, डायरेक्ट तुम्ही जनरेट करू शकता मेथड नेम गेटर्स अँड सेटर. माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला दाखवतो मी एवढं झाल्यानंतर. एकदम सिम्पल आहे. हा स्टोअर करायचंय. बस काय ऑनलाईन वाला तुम्हाला दिसतंय का, हो सर. समजतोय का. हो. झालं काय लिहून. थोडं थोडं काही समजत नाही अजून. रिजॉईन का करता काय माहिती. नेटवर्कचा खरंच एवढा प्रॉब्लेम येतो का रे. हम्म. मला नाही आला कधीच प्रॉब्लेम. पण मी किती 15 वर्ष काम करतोय, 8-8 घंटे. पण जोपर्यंत मी लॉग आउट करत नाही किंवा मी बंद करत नाही तोपर्यंत बंदच होत नाही. का होत असं. कधीतरी होतं, असं नाही झालेलं नाही. ऑनलाईन वाले काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला गाईज. तुम्ही का लॉग आउट करत असता. झालंय. अरे यस नो. हो सर. ओके. सो हे बघा, आपण काय केलं इथं फक्त नेमच्या ऐवजी एम्प्लॉई नेम करू. ओके. इथं काय आहे, सॅलरी. हा फ्लो जरा चांगला राहील ना. एम्प्लॉई आय डी, नेम आणि सॅलरी. ओके. इथं काय केलंय फक्त आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं ऍज अ प्रायव्हेट. ओके. देन लक्ष नाही देऊ खाली 2 मिनिटं वरती पहा.
सो व्हीएस कोड मध्ये इनकॅप्सुलेशन साठी एक टर्म आहे डेटा गेटर्स अँड सेटर लिहिण्यासाठी. ओके, शक्यतो ही यूज करायची नाही तुम्ही, पण मी तुम्हाला सांगून देतो. मी काय सांगतो लक्ष द्या सर्वांनी, ही यूज करायची नाही. कधीपर्यंत? तुमची प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंत. प्रोजेक्टला यूज केली तर चालेल. समजतंय? तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये यूज केली मेथड तर चालेल, पण जोपर्यंत प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंत स्वतः मेथड लिहायची, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. सो काय करायचं, राईट क्लिक करायचं, सोर्स ऍक्शन, जनरेट गेटर्स अँड सेटर म्हणायचं. काय म्हणायचं? जनरेट सोर्स ऍक्शन, जनरेट गेटर्स अँड सेटर. सिलेक्ट ज्या ज्या पाहिजे तुम्हाला त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि ओके म्हणायचं. हे बघा, बुम. भारी ना? फक्त काय लिहायचे, व्हेरिएबलचे नाव. अशीच आपण टू स्ट्रिंग मेथड पण क्रिएट करू शकतो. कोणती? टू स्ट्रिंग. राईट क्लिक करायचं, सोर्स ऍक्शन, जनरेट. हे बघा, टू स्ट्रिंग मेथड. करेक्ट. असंच आपण हॅश कोड पण प्रिंट करू शकतो. ओके, टू स्ट्रिंग मेथड काय करते उद्या सर्वांनी लिहून घ्या. टू स्ट्रिंग मेथडचा यूज काय असतो हे सर्वांनी उद्या मला सांगायचंय. ओके, टू स्ट्रिंग मेथड काय असते, ती ओव्हरराईड का केली जाते, टू स्ट्रिंग मेथडचा ऍक्च्युअली यूज काय. ओके, वन सॅलरी आणि एम्प्लॉई नेम अमोल. ओके, समजलंय का? सो आज तुम्ही जनरेट करू शकता गेटर्स आणि सेटर्स. सो इनकॅप्सुलेशन समजलंय सर्वांना? हा, एकदम डिटेल मध्ये. असाइनमेंट काय इनकॅप्सुलेशन वरती? चला, बँक अकाउंटचा पद्धत बनवायचा. बँक अकाउंट. सो त्याच्यामध्ये काय राहील, बॅलन्स. व्हेरिएबल लिहून घ्या. कोणते? कोणता राहील? बॅलन्स डबल. करा, झालं ना? डबल काय राहील? बॅलन्स. त्याच्यावर प्रोजेक्ट बनवायचा. काय बनवायचं? काय प्रिंट करायचं तुम्हाला? बॅलन्स. करेक्ट. बॅलन्स किती पाहिजे? 0 पेक्षा जास्त पाहिजे. ही कंडिशन लावायची आणि करायचा प्रोग्राम. कोणला कोण करता येईल? करा बरं. हम्म,
बँक अकाउंट डॉट जावा करेक्ट. काय देतात पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. आणि इथं काय करायचं क्लास बँक. ओके. काय सांगितलं तुम्हाला व्हेरिएबल काय पाहिजे प्रायव्हेट. कोणता आहे व्हेरिएबल डबल बॅलन्स. चला करा सर्वांनी. त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला मेथड. मेथड काय असते पब्लिक वाईड डिपॉझिट मेथड लागेल ना. बॅलन्स असेल कसं आपल्याकडे डिपॉझिट. काय करता येईल डिपॉझिट डबल सपोज अमाऊंट. हा सेट करणार ना आपण पण त्याच्या आधी आपल्याला अजून एक मेथड लागेल ना डिपॉझिट नावाची. बॅलन्स काय डिपॉझिट करावं लागेल ना तर बॅलन्स दिसेल ना. डायरेक्ट कसं करणार तुम्ही नाही तर मग बॅलन्सला डायरेक्ट व्हॅल्यू ऍक्सेस करून घ्यावा असं आहे. त्यापेक्षा आपण काय करू डिपॉझिट नावाची मेथड बनवू. आपण प्रोजेक्ट बनवतोय ना शक्यतो हार्डकोड काही नाही ठेवायचं. डिपॉझिट काय म्हणलं तुम्ही इफ अमाऊंट काय पाहिजे 0 पेक्षा जास्त पाहिजे देन काय होईल बॅलन्स प्लस इक्वल टू अमाऊंट. ओके. गेली आता बॅलन्स मध्ये अमाऊंट व्हॅल्यू. आणि आपलं पब्लिक डबल गेट why not suggest public balance पुढं पुढं सेट पण लिहायची गेट पण लिहायची ना आपल्याला काही दोन्ही मेथड लिहायचे ना. सेट आपण इथे व्हॅल्यू सेट केली ऑलरेडी. समजतंय का की नाही. डिपॉझिट आधी डिपॉझिट करावं लागेल मला. किती करायचे 500 रुपये बघा. ओके. आणि आता काय करावं लागेल सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन बँक डॉट गेट बॅलन्स देन काय होतं जावा सी
तो वाला जैसे करो. ₹500. तो बॅलन्स काय सेट केला मी? ₹4,000. मी असं लिहिलं तरी चालेल, तसं दोन्ही मेथड लिहिले आहे. ओके, एक सिम्पल आणि एक सेटर. ओके, त्याला जी वाटली ती लिहून घ्या. ज्या लिहून घ्यायचं, ज्याला पाहिजे तर ही मेथड लिहायची ती लिहा, ज्याला सेट बॅलन्सची लिहायची ती लिहा. ओके, दिसतंय का आता? सो इनकॅप्सुलेशनचे बेनिफिट्स काय काय मग? सिक्युरिटी, व्हॅलिडेशन, मेंटेनॅबिलिटी म्हणजे मेंटेनन्स साठी, आणि रियुजेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. सिक्युरिटी लिहून घ्या पाहिजे तर घ्यायचं एकदा, नंतर एक्झाम्पल लिहा. सिक्युरिटी, व्हॅलिडेशन हे काय बेनिफिट्स आहे. मेंटेनॅबिलिटी, देन काय बोललो होतो मी? फ्लेक्झिबिलिटी, रियुजेबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? कंट्रोल डेटा ऍक्सेस, करेक्ट. रियुजेबिलिटी म्हणजे काय? कॅन रियूज क्लासेस. मेंटेनॅबिलिटी म्हणजे काय? इझी टू अपडेट कोड, करेक्ट. मिनिंग कळतंय का प्रत्येक वर्डचं? आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय? चेक डेटा बिफोर स्टोरिंग, म्हणजे आपण इथं केलंय बघा. सिक्युरिटी म्हणजे काय? प्रोटेक्ट डेटा म्हणजे प्रायव्हेट. हंड्रेड पर्सेंट नाही, पण 90 to 80% विचारायला ना क्वेश्चन गाईज. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इनकॅप्सुलेशन अँड ऍब्स्ट्रॅक्शन? काय डिफरन्स सांगता येईल का दोन्ही मध्ये? तुम्हाला दोन्ही पण शिकवलं मी आता, बरोबर? काही वेगळं आहे का दोन्ही मध्ये? खूप काही वेगळं आहे ना. काय काय आहे सांग. हा, करेक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये काय असतं? ऍब्स्ट्रॅक्ट मेथड त्याच्यामध्ये आपण गेटर सेटर यूज करतो. अजून
त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली डेटा हाईड करतोय आणि त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन हाईड करतोय. समजतंय का? हा, त्याच्यामध्ये आपण काय लिहायचं, फक्त डेफिनेशन लिहायचो. त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली डेटा हाईड करतोय, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन हाईड करतोय. अजून त्याच्यामध्ये यूज प्रायव्हेट व्हेरिएबल, त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस अँड इंटरफेसेस. त्याच्यामध्ये काय यूज करतो, व्हेरिएबल ऍज अ प्रायव्हेट, आणि त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेसेस. अजून इनकॅप्सुलेशन काय करतं, फोकस ऑन सिम्प्लिसिटी किंवा सिक्युरिटी, सॉरी. इनकॅप्सुलेशन काय आहे, फोकस ऑन सिक्युरिटी फोकस जास्त आहे याचा. त्याचा काय आहे, सिम्प्लिसिटी वरती फोकस आहे. गेले काय एक्झाम्पल, आपण हे मेथड सेपरेट सेपरेट यांचं काही कॉन्डिनेट केलं नाही. जेव्हा बोलले मला सर गेटर सेटर कुठे आहे, मी हा प्रोग्राम करायला सोडून दिला, तुम्ही असं लिहूच नका. हे मेथड फक्त मी एक साठी लिहून दिले, काय ऍड ऑन साठी. तुम्ही या टाईपनी पण करू शकता, त्या टाईपनी पण करू शकता. आता या अमाऊंट मध्ये आपण 500 रुपये ऍड केले, तर हे स्पेशल प्रिंट करावं लागतील डबल. इथं काय प्रिंट करावं लागेल मग, डिपॉझिट. करेक्ट, समजतंय का? हे तुम्हाला मी ऍड ऑन साठी दिलं होतं, ज्या टाईपनी करत होतं. पण आपण डायरेक्ट सेट बॅलन्सनी पण व्हॅल्यू देऊन टाकू, नंतर सेट करू. डायरेक्ट बॅलन्स युजर कडनं देऊन टाकू. बट युजरने बॅलन्सच दिला नाही, त्या केसमध्ये वगैरे प्रोजेक्ट करू ना आपण. तो एक्झामिनरने जर तुम्हाला विचारलं इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, तर विदाउट इनकॅप्सुलेशन काय काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं त्याला. ओके, आणि मग इनकॅप्सुलेशन सांगायचं. समजतंय ना? तेव्हा त्याला समजायचं तुम्हाला इनकॅप्सुलेशन समजलंय. नाही तर मग व्हॉट इज इनकॅप्सुलेशन, इनकॅप्सुलेशन मीन्स काय, हा पहिल्या लाईन मध्ये लिहून दिलेलं काय, रॅपिंग डेटा इनटू मेथड, रॅपिंग डेटा इनटू सिंगल युनिट. तो म्हणून हा नक्की काय आलाय, पाठ करून आलेला आहे. ओके, मी किती तास घेतलं, जवळजवळ 8:30 ते 10, किती वेळ झाला, 1.5 घंटा. त्यात 1 घंटा तर एक्सप्लेनेशन गेला असेल ना आपलं. हा, तुम्हाला किती मिनिटं करायचंय, 7 ते 8 मिनिटं. याचा सारांश करता येईल. खूप काही असतं काही सांगण्यासाठी एका कन्सेप्ट माग. हा, वन लाईन आन्सर द्यायचं नाही, वन लाईन आन्सर द्यायचं नाही. डिफरन्स काय असतं माहिती का, वन लाईन आन्सर मध्ये मुलांना सगळं काही येत राहतं, मुलं वन लाईन आन्सर देऊन टाकतात. मी सांगितलंय हे सांगून बाहेर येतात, झालंय आपलं काम, इंटरव्ह्यू झालाय, सक्सेस आहे मी. तो हसला, मी पण हसलो, इंटरव्ह्यूवर बी हसला, मी पण खुश होतो. बाहेर येतात ते सांगता नेक्स्ट टाइम या परत. किंवा तुम्हाला ह्याच्याद्वारे कळवण्यात येईल. तुम्हाला याद येणार नाही, पण समजेल पुढे हळूहळू गोष्टी. म्हणजे काय असतं, काहीच नसतं. जेव्हा तुम्ही इनकॅप्सुलेशन म्हणजे जो तोपर्यंत थांबवत नाही का इंटरव्ह्यूवर, तोपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं इनकॅप्सुलेशनचं. कोणताही कन्सेप्ट सांगताना ऑनलाईन वाले पण लक्ष द्या, इथपर्यंत सांगायचं, तो बोलला पाहिजे बस पुढे जाऊया आपण. का, तर त्याला आपण ना 12 ते 15 किंवा 8 ते 10, 12, 15 असे क्वेश्चन घ्यावा लागतात, तर ज्यातून समजतं मुलांना काय येतं आणि काय नाही. एका क्वेश्चन म्हणून कोणीच कोणाला कोणी जज करू शकत नाही, बरोबर की नाही? करता येईल का नाही? सपोज आता ही टॉपर आहे, हा टॉपर आहे, यांना मी असा प्रश्न विचारला एखादा, तू नसेल केलेलं यांनी मे बी, बरोबर की नाही? मग याचा अर्थ ढ झाले का, तू यांना काही येत नाही असं झालं का? सो काय करायचं, कोणताही कन्सेप्ट विचारल्यानंतर जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन द्यायचं. त्याचं आधी ड्रॉबॅक सांगायचे, हा कन्सेप्ट नव्हता तर काय म्हणजे तोटे होते, हा आल्यानंतर काय फायदे आले, हा येऊन फायदे होऊन परत काय तोटे झाले. समजलं ना? 3 गोष्टी सांगायच्या. रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं, प्लस त्याचं एक्झाम्पल द्यायचं, आणि एक्झाम्पल डायरेक्ट लिहून काढायचं.
तुम्हाला ओरली जरी विचारलं तर एक्झाम्पल तोंडी सांगायचं. समजतंय ना? झालंय लिहून सर्वांचं? सो आपले झाले उपस्कांचे पूर्णचे पूर्ण. आता काही राहिलंय का? या कोणाला काही नाही समजलं असं आहे काही रिपीट करायचंय का? आजच सांगा. आपण उद्यापासून नवीन टॉपिक कडे वळणार आहे. फाईल हँडलिंग जावा मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे. निखिल समजलं का? येस सर. उपस्कन सेट मध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला? कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? उद्या सर्वांनी याच्यावरती मला 10 मिनिटं बोलता येईल एवढा डेटा घेऊन यायचा आहे या कॉन्सेप्ट वरती. बरोबर? मी तुम्हाला विचारणार नाही काय म्हणजे काय, तुम्ही द्यायचं उभं राहायचं आणि सांगायचं. ओके, समजतंय का? कोणाला काही नसेल समजलं तुम्ही उद्या विचाराल ते पण. त्यामुळे आज विचारून घ्या मला, एखादा कॉन्सेप्ट नाही समजलाय सर सांगा, तुम्हाला सांगतो. इनहेरिटन्स म्हणजे काय माहिती तुम्हाला? ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय माहिती आहे? ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्सचे टाईप, पॉलिमॉर्फिझम, मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. हे एवढे कन्सेप्ट आहे का? याच्यामध्ये तुमचा अर्धा इंटरव्ह्यू होणार आहे कमीत कमी. किती? अर्धा. समजतंय? आणि हे प्रत्येकाला सांगता येईल पाहिजे. जवळजवळ तुमची अर्ध्याच्या वरती नोटबुक भरली आहे गोष्टीमध्ये 8 दिवसामध्ये 8 तास. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा गाईज. इनकॅप्सुलेशन अचीव कसं करायचं? युजिंग व्हेरिएबल ऍज अ प्रायव्हेट अँड मेथड ऍज अ पब्लिक बाय युजिंग गेटर अँड सेटर. Why use getter and setter? Read data, store data, validate data, protect data. Tell you. Why use getter and setter? Read data. लिहिलंय ऑटोमॅटिक ना? Store data, validate data, protect data. Create a class using encapsulation. कोणता करशाल? एम्प्लॉय झाला, स्टुडंट झाला, बँक झाला, मोबाईल क्लास. गेले असाइनमेंट. क्रिएट अ क्लास युजिंग इनकॅप्सुलेशन, मोबाईल क्लास. अजून प्रोडक्ट क्लास, दुसरी असाइनमेंट हा. प्रोडक्ट, देन कॉलेज. अजून काय घेऊ शकता? सर रिपीट करा परत. मोबाईल क्लास. अच्छा, डेटा मेंबरतून तुमच्या मनाने घ्या कायदा. 1 घ्यायचे, 2 घ्यायचे, 4 घ्यायचे, जेवढे घ्यायचे तेवढे घ्या. मोबाईल मध्ये भरपूर असं तुम्हाला माहिती आहे. मोबाईलचं नेम, ब्रँड, प्राइस. ओके, आता मी एवढं सांगत बसणार नाही तुम्हाला. प्रोडक्टचे पण तुम्ही मनाने घ्या. प्रोडक्ट क्लास. देन तिसरी असाइनमेंट आहे कॉलेज. कॉलेज क्लास. कॉलेजचं नेम, कॉलेजचा ऍड्रेस. अजून काय असतं कॉलेजचं रे? कॉलेजचा काय नंबर असतो बघा. कोणता नंबर असतो? इन्स्टिट्यूट कोड किंवा इन्स्टिट्यूट नंबर. ओके, हे काहीतरी व्हेरिएबल घ्यायचे, ते डेटा मेंबर घ्यायचे. ओके, देन लायब्ररी बुक क्लास. चौथी असाइनमेंट कोणती आहे? लायब्ररी बुक क्लास. ओके, झालंय सर्वांचं? हे लिहून झालं गाईज? यस सर. ओके.